आज गुढीपाडवा, हिंदू नववर्षाची सुरुवात आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असा शुभ दिवस। आजपासून सुरू होणाऱ्या वर्षाला क्रोधी नाम संवत्सर असं म्हटलं जातं। शालिवान शके 1946 ची सुरुवात आजपासून झाली। आजच्या दिवशी घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाते। सोनं, गाडी यांसारख्या वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्याची प्रथा परंपरा आहे। दरम्यान गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज मुंबई उपनगरासह राज्यभरात ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय। शिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। घरोघरी गुढ्या उभारल्या गेलेल्या आहेत। नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच आता आपल्या गावागावांमध्ये निघणाऱ्या शोभायात्रांसाठी गावकरी देखील सज्ज झालेले आहेत। प्रामुख्याने मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये या शोभायात्रांचं विशेष आकर्षण असतं। ही डोंबिवलीची दृश्य आहेत। डोंबिवलीमध्ये चिमुकल्यांचं हे लेझिम पथक आहे, ते देखील सज्ज झालेले आहेत। विविध चित्ररथ सज्ज झालेले आहेत। विविध सामाजिक संदेश या चित्ररथांच्या माध्यमातून देण्यात येतात। विविध देखावे साकारण्यात येतात आणि अनोख्या पद्धतीनं एक असं संस्कृतीचं दर्शन या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर घडवण्यात येतं। डोंबिवली, ठाणे आणि नागपूर या तिन्ही परिसरांमध्ये सध्या जे शोभायात्रा निघणार आहेत त्याचं नेमकं कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे, आपण अधिकचे अपडेट जाणून घ्या। डोंबिवलीवरून प्रियंका गोरड आपल्यासोबत आहे। प्रियंका, काही वेळापूर्वी ज्यावेळी आपण बोललेलो होतो त्यावेळेला चिमुकल्यांचं लेझिम पथक जे होतं त्यांचा सराव देखील तू दाखवलेला होता। आता सध्याचं काय चित्र पाहायला मिळतंय शोभायात्रेबद्दलचं? नक्कीच दीपक, थोड्याच वेळामध्ये डोंबिवलीतल्या या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। खरं म्हणजे हिंदू नववर्षाचं स्वागत करत असताना आपण मागच्या वर्षामध्ये घडलेल्या चांगल्या गोष्टी आपल्याला विसरून चालणार नाही। म्हणजे रामलला अयोध्येमध्ये मंदिरात विराजमान झालेला असेल तो दिवस, तो क्षण, किंवा मग चंद्रावरती भारताचं पडलेलं पहिलं पाऊल असेल। आणि डोंबिवलीत मी जेव्हा पहिलं पाऊल टाकलं ना, तेव्हा भारताचं चंद्रावर पडलेलं पहिलं पाऊल मला आठवलं। त्याचं कारण म्हणजे हा देखावा, चांद्रयानचा एक सुंदर असा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे। आणि कोकण कुणबी रहिवासी संघ जे आहे त्यांच्या माध्यमातून हा सुंदर असा देखावा साकारलेला आहे। खरं म्हणजे हा देखावा पाहून तुला वाटलं असेल की तरुणांनी हा देखावा साकारला असेल, पण इथे तरुणांनाही लाजवेल इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आणि इतका उत्साह या सगळ्या मंडळींमध्ये आहे। आणि मी सुरुवातीला तुम्हाला विचारीन, ही कल्पना कशी सुचली आणि किती दिवस लागले हे सगळं करण्यासाठी? आमचं कोकण कुणबी रहिवासी संघ डोंबिवली हे कसं म्हणजे दरवर्षी आम्ही नवीन नवीन उपक्रम करत असतो। तर यावेळेला गणेश मंदिराची थीम होती की रामराज्य म्हणून। तर आम्ही विचार केला की रामराज्याबरोबर अजून आपल्याला काय दाखवता येईल। तर ह्याच वर्षी जे आपलं यान लॉन्च झालं चांद्रयान, तर म्हटलं राम सेतू बरोबर आपलं चांद्रयान झालं तर मग त्याची सांगड घालता येईल। कारण पूर्वी जे रामाने सेतू बांधला तो पण एक आर्किटेक्चरच होता, पण त्यावेळेस सतयुगाचा होता। म्हणजे सतयुगाकडून विज्ञानाकडे वाटचाल कशी करावी याच्याच माध्यमातून सांगड घालून मी हा देखावा तयार केलेला आहे। आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे कसं की नवीन कल्पना ज्या आपल्या देशामध्ये मुलांच्या मध्ये किंवा मोठ्यांमध्ये ज्या विकसित होतात ते प्रत्यक्षात कसं उतरवलं जातं, किंवा रामराज्यामध्ये कसं चालू होतं। म्हणजे रामराज्यामध्ये सतयुग होतं कारणाने फक्त रामाच्या नामाने ते दगड तरले गेले, पण खरा आर्किटेक्चर रामच होते। कारण त्यावेळेला पूल बांधण्याची सुरुवात झाली ती आजपर्यंत विज्ञानाने नवनवीन विकास किंवा तंत्रज्ञान वापरून तसे नवीन ब्रिज तयार केले। तसं आणि चांद्रयान पण त्याच माध्यमातून तयार झालं, इस्रोने केलंय। आणि ती आपल्या देशासाठी किंवा जगात आपलं नाव झालं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे। आणि आम्ही या सर्वांनी मिळून जो हा देखावा सुरू केला आहे, दाखवला आहे, त्याचे हे आमचे शिल्पकार आहेत खाडे साहेब यांनी हा देखावा म्हणजे यांची ही सर्व आयडिया किंवा जी थीम आहे ती यांची आहे। आणि यांना सर्व ही जी आमची मंडळी आहेत यांनी आम्ही कल्पना तुमची होती आणि साकारण्यासाठी प्रत्यक्षात हात यांचे होते। तुम्हाला विचारू इच्छिते की हा देखावा एवढा मोठा आणि एवढा सुंदर देखावा साकारण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागले, किती मेहनत घ्यावी लागली आणि किती हात यासाठी काम करत होते? 8 दिवस लागले हे बनवायला। हां, आणि हे सर्व मिळून हे बनवलेलं आहे देखावा। एकट्याचं नाही, सर्वांचा हात आहे त्या मागे. बरं, या सगळ्यांचा हात आहे. मी मगाशी जसं म्हटलं तसं या सगळ्यांमध्ये ना मला खरं सांगते तरुण मंडळी कोणीच दिसत नाहीये. हे सगळे आहेत
ते म्हणजे तरुणांनाही लाजवेल अशी त्यांच्यातली काय म्हणतात पॉझिटिव्ह एनर्जी आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या चेहऱ्यावरती आणि ते समाधान दिसतंय. काय सांगाल काका? नाही मुळात म्हणजे काय माहिती आहे का, आता हा नवीन वर्ष सर्वांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ही कल्पना जी साकारली आम्ही लोकांनी, दरवर्षी आम्ही नवीन नवीन उपक्रम राबवत असतो. तर ह्यावर्षी आपल्या देशाने सर्वात मोठं पाऊल टाकलं आहे. नील आर्मस्ट्रॉंग नंतर मला वाटतं आपल्या भारताचंच नाव आहे आणि असंच आपल्या देशाचं नाव हे होऊ दे. नक्कीच नक्कीच. आणि हा असा उत्साह आहे आणि ही अशी एनर्जी आहे आणि देखाव्यातून आपल्या भारताने म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये जेव्हा जेव्हा आनंदाचा क्षण आला, जेव्हा जेव्हा विजयाची गुढी उभारील असा क्षण आला, त्या क्षणाची आठवण करून देणारे देखावे जे आहेत ते आज डोंबिवलीमध्ये दीपक पाहायला मिळतात. नक्कीच प्रियंका, तू राहाच आपल्यासोबत. आपण आपली उपराजधानी नागपूरला जाऊया. तर नागपूरमधून भाजपची शोभायात्रा निघणार आहे. तुषार कोहळे आपल्यासोबत आहे. तुषार, खरं तर निवडणुकांचं वर्ष आहे, स्वाभाविकच भाजपची शोभायात्रा निघणार असल्याची माहिती मिळते. काय नवीन पाहायला मिळणार या शोभायात्रेमध्ये? दीपक, मराठी नववर्ष गुढीपाडवा म्हणजे नवीन संकल्पाचा दिवस असतो आणि एक वेगळ्या ऊर्जेने या दिवसाची सुरुवात करायची असते. नागपूरमध्ये दरवर्षी गुढीपाडवाला भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं जातं. सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने हे आयोजन होतं. जर का तुम्ही माझ्या पाठीमागे बघितलं तर या शोभायात्रेमध्ये जे काही देखावे साकारण्यात आलेले आहे, जे या देखाव्याच्या माध्यमातून वेगवेगळे मॅसेज द्यायचा प्रयत्न या शोभायात्रेमधनं होणार आहे. महत्त्वाची गोष्ट की जर आपण बघितलं तर वेगवेगळे ढोलताशा पथक असेल, मोठ्या संख्येने महिला देखील इथे उपस्थित आहे. पारंपरिक वेशभूषेमध्ये त्या इथे आलेले आहे. विष्णू मनोहर आहे प्रसिद्ध शेफ, आपण त्यांना विचारलं, ते देखील या शोभायात्रेत सहभागी झालेले आहे. विष्णूजी, नवीन वर्षाचा पहिला दिवस एका वेगळ्या ऊर्जेने सुरू होत आहे. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना नवीन वर्षाच्या सगळ्यांना. आणि खूप छान वाटतं. आज तर एक सकाळी नागपूरचा माहोलही खूप छान आहे आणि प्रफुल्लित असं वातावरण आहे. सगळेजण भगवा ध्वज, भगवे पेटे घालून उभे आहेत आणि आता मिरवणुकीची तयारी आहे. इकडे पाठीमागे जर आलो ना तर आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने इथे महिला देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे हे देखावे आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यावरून लक्षात येतं की एक हनुमानाची प्रतिमा इथे साकारण्यात आलेली आहे, गणपतीची मूर्ती इथे ठेवण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की एक विषय की प्रभू रामाची आणि लक्ष्मणाच्या शोभायात्रेमध्ये मिरवणूक देखील काढलेली जाते. आयोजक संदीप जोशी नागपूरचे माजी महापौर आहे. काय उद्देश असतो या संपूर्ण आयोजनाच्या पाठीमागे? मागील 3 वर्षापासून हे आयोजन नववर्ष अभिनंदन समारोह समिती, त्याचप्रमाणे श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. याच्या मागचं एकच उद्देश आहे की इंग्रजी नववर्षाचं स्वागत आपण ज्या पद्धतीने करतो त्याच्यापेक्षा भव्य स्वरूपात मग आपल्या हिंदू वर्षाचं किंवा भारतीय नववर्षाचं स्वागत करण्यात यावं. याकरता मग आखाडा आहे, लेझिम पथक आहे, इतर अनेक आकर्षण आहे, काही झाक्या आहेत. हे सर्व आणि प्रभू श्रीरामाचं नवरात्र आजपासून सुरू होतं, त्याची पालखी देखील या ठिकाणी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या शोभायात्रेत सहभागी होत आहे. हो, माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हे देखील याच्यामध्ये सहभागी होत आहेत. दीपक, पाठीमागच्या बाजूला बघितलं काही महिला देखील इथे सहभागी झालेल्या, आपण त्यांना विचारूया किती उत्साह आहे शोभायात्रेमध्ये. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि गणेशजीचे दर्शननी सुरू होणं हे खूप अहोभाग्याची गोष्ट आहे. आणि आज आम्ही लक्ष्मी अनुबंध महिला माहेश्वरी महिला संघटनेतर्फे बऱ्याचशा आज महिला इथे उपस्थित आहे आमच्या मंडळाकडून. आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येने महिला इथे पाहायला मिळत आहे. हो, आम्हाला नेहमी सांगितलं जाते आहे की पारंपरिक वेशभूषामध्ये स्पेशली आमचा माहेश्वरी समाज आहे तो आम्ही इथे दाखवतो की एकजुटता. माहेश्वरी समाज का आपण जर का पुढे गेलो तर इकडे आपल्याला मोठ्या संख्येने जे नागरिक सहभागी झालेले आहे. शिवगर्जना ढोल ताशा पथक आहे इथे. या व्यतिरिक्त लेझिम असेल, अखाडा असेल, वेगवेगळ्या क्रीडा प्रकाराचं देखील इथे आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यावरून लक्षात येतं की किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या समारोपासाठी तयारी केलेली आहे. थोड्या वेळामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असेल किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल हे देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे.
नक्कीच, त्यामुळे नागपूरकर सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे स्वाभाविकच आता या शोभायात्रेचं आणखीन काय आकर्षण असणार आहे हे तुझ्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास तू राहाच आपल्यासोबत. आपण ठाण्याला येऊयात. कोपिनेश्वराची पालखी यात्रा जी आहे ती अगदी काही क्षणामध्ये सुरुवात होणार आहे. अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे. अभिषेक, पालखीला सुरुवात झालेली आहे का? कारण की 7 वाजताची दरवर्षी वेळ असते आणि याच पालखी यात्रेचं त्यानंतर भव्य शोभायात्रेमध्ये रूपांतर होतं. काय अधिकचे अपडेट आहेत? दीपक, अगदी काही क्षणामध्ये पालखीचं प्रस्थान जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात रेलचेल जे आहे ते या कोपिनेश्वर मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. नाईक असतील, सोबतच नरेश मस्के असतील किंवा मग इतर जे मान्यवर मंडळी आहेत. समोर आपण सहस्त्रबुद्धे सर देखील बघू शकतो आहे, ते देखील इथं दाखल झालेले आहेत. आपण त्यांच्याशी इथं बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. विनय सर, कशा प्रकारे बघता आहेत? एकूण नव्या वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. काय सांगाल, काय भावना आहेत, काय बघते? असं ठाण्याची ही एक परंपरा झालेली आहे आणि या परंपरेत कार्यकर्तेच केवळ नव्हे तर सामान्य नागरिकही खूप उत्साहाने सहभागी होतात. आणि यावर्षी या यात्रेला लोकशाहीच्या उत्सवाचं देखील एक पार्श्वभूमी आहे त्याची, आणि त्यामुळे मला असं वाटतं की दुप्पट उत्साहाने लोकांचा सहभाग आहे. कोपिनेश्वराच्या कृपेने ठाणेकर मतदानाला सिद्ध होतील. मात्र उमेदवार जण ठरलेला नाही आहे. काय निश्चित असणार आहे? ठाणेकर कोणाला मत देणार? असं पाहिलं तर उमेदवार ठरलेलाच आहे आणि त्याचं नाव आहे नरेंद्र दामोदरदास मोदी. त्यामुळे लोकांनी या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहणाऱ्याला मत द्यायचं याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच घेतलेला आहे. उमेदवाराचं नाव ही एक औपचारिकता आहे, परंतु ती लवकरच पूर्ण. नक्कीच सर, एकीकडे राजन विचारे आहेत, दुसरीकडे अजून महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. मात्र लवकरच तो निश्चित होईल असं देखील भावना ज्या आहेत त्या विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडनं व्यक्त करण्यात येतात. आपण समोर बघू शकतो आहे की पालखीचं प्रस्थान जे आहे ते काही क्षणामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतं आणि तशा प्रकारचं नियोजन देखील सध्याला आपल्याला होताना दिसतं आहे. एकूण हेच आपण जाणून घेणार आहोत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया की नेमकं कशा प्रकारचं नियोजन जे आहे ते यामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत असतं. कसं हे नेमकं नियोजन असतं, कसं नेमकं हे नियोजन असतं, कशा प्रकारे तुम्ही पालखीचं प्रस्थान असतं, काय याचा इतिहास आहे? नमस्कार. हे यंदाचं आपलं 24वं वर्ष आहे आणि आत्तापर्यंतची परंपरा आणि संस्कृती टिकवणारी अशीच ही ठाण्याची यात्रा आहे. या सर्वसमावेशक अशी ही यात्रा असते. विविध ज्ञातीचे, समाजाचे बांधव मोठ्या उत्साहाने या भारतीय नववर्षाचे, रादर हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेले असतात. चित्ररथ असतात, पायी चालणारे लोक असतात, सहवास किंवा सदनिकामध्ये राहणारे लोक असतात. वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम या अनुषंगाने केले जातात. कॉलेज विद्यार्थ्यांसाठी करणारे उपक्रम असतील किंवा देवळं जपणारी किंवा संस्कृती टिकणारे कार्यक्रम असतील, अशासारख्या कार्यक्रमांचे हे स्वरूप असतं. पूर्वसंध्येला संपूर्ण ठाण्यामधील हे जे मासुंदा तलाव आहे तिथे दीपोत्सव होतो. आपण बघू शकतो की आता सध्याला स्वाभाविकच आता ठाणेकर देखील सज्ज झालेले आहेत. अभिषेक, काही क्षणातच आता कोपिनेश्वरच्या पालखीला देखील सुरुवात होणार आहे. तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू. यानंतर आपण नागपूरमध्ये जाऊया. शोभायात्रेला सुरुवात होते. ढोल ताशा पथक जे आहे त्यांच्याकडून सादरीकरण केलं जात आहे.
तेव्हा दोन दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवरची नागपूरमधली आणि डोंबिवलीतली. डोंबिवलीमध्ये देखील शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. तरीही ठाण्यातली दृश्य आपण पाहतोय. ठाण्यामध्ये देखील आता कोपिनेश्वर देवाच्या पालखीचं पूजन होईल आणि त्यानंतर ही पालखी निघते आणि तिथून जवळच असलेल्या मैदानामध्ये जिथे विविध रथ सज्ज असतात तिथे ही पालखी पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थानं मग शोभायात्रेला सुरुवात होते. विविध राजकीय नेत्यांची देखील यावेळेला हजेरी पाहायला मिळते. अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे. अभिषेक, अगदी काही क्षणामध्ये आता या पालखीच्या यात्रेला मिरवणुकीला सुरुवात होईल. विविध राजकीय नेत्यांची देखील यावेळेला हजेरी पाहायला मिळते. 10 वाजता पक्ष प्रवेश आहे भाई. देवीची पूजा कुठे करतो? ठाण्यातल्या कोपिनेश्वरमध्ये पालखी यात्रेला सुरुवात झालेली आहे. ठाण्याचे आमदार संजय केळकर हे देखील यावेळेला पाहायला मिळतात. त्यासोबतच नरेश म्हस्के देखील आलेले होते. विनय सहस्त्रबुद्धे देखील यावेळेला या शोभायात्रेमध्ये या पालखीच्या मिरवणुकीमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. ठाणेकरांचं खरं तर एक आराध्य दैवत म्हणून कोपिनेश्वराची ओळख आहे. आता याच कोपिनेश्वर देवाच्या पालखी मिरवणुकीला देखील सुरुवात झालेली आहे. तिकडे डोंबिवलीमध्ये देखील शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. नागपूर असेल, नागपूरमध्ये देखील शोभायात्रेच्या दरम्यान विविध साहसी खेळांचं प्रात्यक्षिक सादर केलं जात आहे. तर इकडे चिमुकले देखील डोंबिवलीतले सज्ज झालेले आहेत शोभायात्रेमध्ये हळूहळू मार्गस्थ होण्यासाठी. आपण डोंबिवलीमध्ये जाऊया. प्रियंका गोरड आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. प्रियंका, शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. चिमुकले देखील अगदी नटून थटून या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. कसा पाहायला मिळतोय डोंबिवलीकरांचा उत्साह? या रिक्वेस्टच्या माध्यमातून आणि आपले भारताचे संपूर्ण जे प्रेक्षक आहेत ते या रिक्वेस्टच्या माध्यमातून पाहू शकतील की उत्साह कसा आहे. या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. झांज पथक असेल, त्याचप्रमाणे त्याच्या पाठीमागे लेझिम पथक आहे, ढोल ताशा पथक आहे आणि पुढे चिमुरडे जे आहेत ते या शोभायात्रेचा प्रारंभ करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकताना पाहायला मिळते. अशा पद्धतीचं अगदी छान दृश्य इथे पाहायला मिळत आहे. महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान केलेला आहे आणि अगदीच मराठमोळा जो अंदाज आहे किंवा जी परंपरा आहे ती दरवर्षी डोंबिवलीच्या शोभायात्रेत पाहायला मिळते, जी आता सुद्धा पाहायला मिळते. तुला हे ढोल ताशा पथक आणि लेझिम पथक यांचं सादरीकरण तेव्हा ठाण्यामध्ये आणि डोंबिवलीमध्ये शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. लेझिम पथक असेल, झांज पथक असेल, ढोलताशा पथक असेल सज्ज झालेले आहेत. दुसरीकडे राजकीय नेत्यांची गर्दी पाहायला मिळते कोपिनेश्वर देवाच्या पालखी यात्रेमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.